धस आणि मुंडे भेटीबाबत अनेक चर्चा रंगतात। धसांच्या मते ही भेट फक्त 20 ते 30 मिनिटं झाली, मात्र 4.5 तास भेट झाल्याचं बावनकुळेंनी का म्हटलं हे माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। तर यावरूनच आता संजय राऊतांनी टीका केली। चंद्रशेखर बावनकुळे फडणवीसांना सुरेश धस बॉस मानतात, मग त्यांच्या बॉसनंच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। आजक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं। तुम्ही भेटून यायला पाहिजे। राजकारणामध्ये जरी तुमची कटुता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे म्हणून मी ते गेलतो। ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो आणि मी डिनाय नाही केलं। बाकी कोणी डिनाय केलं असतं किंवा नाही म्हणलं असतं, पण एक आहे की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं। असं आहे की मग बावनकुळे त्यांचे बॉस आहेत ना, ते म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत, मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी ह्या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे। ट्रॅपमध्ये कोण पकडतं कशाला आणि का पकडतील ट्रॅपमध्ये? ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्या क्षणी त्यांनी त्या बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे। त्याला नैतिकता म्हणतात।